अशा अनेक गोष्टी आहेत मी माझ्याकडनं सुटल्या. आता राजकीयावर कोश तुम्ही बोलता, मी त्याच्यावर पण बोलतो. नाही, त्या संदर्भातच प्रश्न विचारतो मी की राजभाषा कोश निर्माण केल्यानंतर राजाने स्वतःच्या कारकिर्दीच्या स्वतःच्या एरियाला स्वराज्य असं नाव दिलं, ज्या वेळेला इतर ठिकाणी शाही आणि साम्राज्य होतं. हा फरक महाराजांच्या कोणत्या दृष्टिकोनातून असावा? नाही, त्याच्याही पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. राज्यव्यवहार कोश तो लिहिला महाराजांचा 1648 जे पत्र आहे त्याच्यामध्ये साधारण 70% शब्द हे पर्शियन आहे. कारण आजही आपण बरेच शब्द पर्शियन वापरतो. नोकर, दुकान, मालक, चालक. आपल्या रोजच्या भाषेमध्ये किमान 30% पर्शियन शब्द आहेत. तर महाराजांनी आणि 1676चं जे महाराजांचं पत्र आहे त्याच्यात 75% मराठी आहे. हा इतका मोठा फरक राज्यव्यवहार कोश आहे. 1200 शब्दांचे आहे राज्यव्यवहार कोश. जर तुम्ही वाचला तर 1200 शब्द येत आहेत. शिवरायांची कूटनीती किंवा गनिमी कला म्हणजे आश्चर्यकारक म्हणजे कमी सैन्यात आपण लढाईसाठी उपयोग करत होतो. ते शिवरायांच्या बुद्धिचातुर्याचं म्हणजे चमक आहे काही. याच्या आधी शिवरायांनी ती कुठल्या तर इतिहासातून, जगाच्या इतिहासातून शोधून काढला असेल. आपला त्या बाबतीत अंदाज काय? मी तुम्हाला जसं म्हणलं की म्हणजे मला कायम प्रश्न पडतो की महाराजांनी कौटिल्यचा अभ्यास केलाय का. कारण कूटनीतीमध्ये अफजल प्रकरण बऱ्याचशा अंशी बसतं त्याच्यात, किंवा शाहिस्ता खान वरचा हल्ला, म्हणजे एलिमेंट ऑफ सरप्राईज ज्याला म्हणतो कौटिल्य. कूटनीतीमध्ये एलिमेंट ऑफ सरप्राईज येतं. त्या दोन ठिकाणी तर क्लिअर कट दिसतात ते. किंवा पन्हाळ्यावरची सुटका जी आहे, आदल्या दिवशी त्याच्याकडे निरोप पाठवायचा की मी उद्या येतो भेटायला. आणि तर मला असं वाटतं की ते कोणाकडनं शिकलेलं नसावेत. कौटिल्याचा अभ्यास केलाय की नाही केला मला माहीत नाही, कारण ते 2300 वर्षापूर्वीचं हे होतं. पण माझं हे एक स्वतःचं मला एक हे आहे की ना, महाराजांचं बऱ्याचशा गोष्टी त्या स्वयंभू होत्या. त्यातलं आपण जे गुरिल्ला वॉरफेअर म्हणतो आपण ज्याला, ते बऱ्याचशा अंशी पहिल्यापासून चालू होतं ते युद्ध. मलिक अंबरचं तुम्ही बघितलं, शहाजी महाराजांचं स्वतः जे आदिलशाही बुडवली नगरच्या तिथे, तर ते गुरिल्ला वॉरफेअरच होतं ते. पण महाराजांचं कॉन्ट्रीब्युशन सर्व मोठं काय माहिती आहे का तुम्हाला? किल्ले म्हणजे महाराजांच्या काळापर्यंत काय झालं होतं, किल्ल्यांना फार महत्त्व राहिलेलं नव्हतं. कारण त्या सगळं राज्यात त्या आदिलशहाचं होतं. तिथली गंमत कशी असायची की समजा आता पुणे जिल्हा, पुणे, बारामती, सुपं हा जरी शहाजीराजांचं जागीर होती, पण त्याच्यातले जे किल्ले असायचे ते किल्लेदार डायरेक्ट सेंट्रलमधनं यायचे. ते म्हणजे आदिलशाहीच्या दरबारात डायरेक्ट किल्लेदार मिळायचे. ते किल्लेदारांवर जागीरदाराचा काही कंट्रोल नसायचा. पण महाराजांच्या बाबतीत, शहाजी महाराजांच्या बाबतीत तसं नव्हतं. त्यांच्या एरियामधले किल्लेदार पण त्यांना बऱ्याचपैकी फॉर होते. त्यामुळं हे जे आपण गुरिल्ला वॉरफेअर किंवा आपण जे काय म्हणतोय, हे आपल्याकडं सुरुवातीपासून बऱ्याचशा अंशी ते होतंच. त्यामुळे ते नवीन महाराजांनी शोध नसेल काढला, पण त्याच्यात काय असं असतं, एक्झिस्टिंग सिस्टम अजून इफेक्टिव्हली कसं वापरायचं ते महाराजांनी केलं. त्याचा योग्य वापर केला. तो मग किल्ले कम्प्लीट आउट ऑफ ॲक्शन झालेले होते. मग किल्ल्यांचं महत्त्व महाराजांना लक्षात आलं की जर मी किल्ले ताब्यात जर राहिले, हे खालचं सगळं मला माझ्या ताब्यात ठेवता येईल. आणि ते तसं त्यांनी म्हणलेलं आहे की त्या महाराजांच्या सभासद बकरीमध्ये महाराजांनी शेवटी असं म्हणलेलं आहे की हे जे मी मगाशी म्हटलं बजेट 1,75,000 होऊनचं, तर महाराजांच्या एका मंत्र्याने असं विचारलं, आपण एवढा पैसा का खर्च करतो किल्ल्यांवर आता? तर महाराजांनी सांगितलेलं की माझे 360 किल्ल्यांचा आपल्याकडे हिशोब आहे. 360 किल्ले, एक किल्ला जरी एक वर्ष जरी लढला तरी औरंगजेबची अख्खी हयात निघून जाईल. तसंच झालं. धोरण, विजन काय असतं, हे विजन आहे. नमस्कार. दीर्घकाळ इस्लामिक सत्ता महाराष्ट्र आणि देशावर होती. परिणामी उर्दू भाषा ही त्यांनी राज्यभाषा केलेली होती.
उर्दू भाषा कधीच राजभाषा नव्हती, बरं नसेल. पर्शियन होतं ते. ठीक आहे. मग या दरम्यान मराठी भाषेसाठी महाराजांनी मराठी भाषेची चळवळ उभा केली. परिणाम कसं आहे की 11व्या शतकामध्ये आणि 12व्या शतकात जे संप्रदाय तयार झाले, ना संप्रदाय, दस संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, याच्यापेक्षा सुद्धा छत्रपतींनी मराठी भाषेसाठीची भूमिका महत्त्वाची होती. म्हणजे नेमकं चळवळ त्यांची कशी होती? नाही, राज्यव्यवहार कोशच केला ना तो. म्हणजे त्या काळात, म्हणजे तोपर्यंत ते आता ज्ञानेश्वर महाराज किंवा चक्रसेगांचे त्या काळानंतरचे, तोपर्यंत इस्लामिक सत्ता फार स्ट्रॉंग नव्हती आपल्याकडे. आपल्याकडे इस्लामिक सत्ता कधी आली? 13व्या शतकाच्या शेवटी आली, म्हणजे 14व्या शतकात आली. अल्लाउद्दीन खिलजी 1330च्या त्या 13व्या शतकात तो आला. त्यामुळं तो तिथून म्हणजे इस्लामिक सुरू झालं. मग त्या आपल्याकडं आदिलशाही किंवा ह्यांची जर पत्र जर तुम्ही वाचली, त्याच्यात असं पर्शियन आणि मराठी असं मिक्स आहे. किंवा काही पत्रामध्ये वरचा भाग अरबिकमध्ये, खालचा पाठ मराठीत आहे, असं ती खिचडी होती सगळी. आणि हे सर्वसंमत ती प्रोसेसच होती. कारण मग ते 14वं शतक, 15वं शतक, 16वं शतक, 3-3.5 शतक तसं चालू होतं. पहिलं म्हणूनच मगाशी म्हटलं की महाराजांचं पहिलं पत्र 1648 मध्ये 70% त्याच्यात पर्शियन आहे आणि 30% मराठी आहे. आणि 76 साली ते कम्प्लीट रिव्हर्स आहे. पण दुर्दैवाने आपल्याला काय झालं माहिती आहे का? आणि महाराजांनी क्षण सुरू केला, राज्याभिषेक क्षण सुरू केला ना. आपल्याला काय झालं दुर्दैवानं, 1700 नंतर पुन्हा परत ते जुन्या पद्धतीत पत्रव्यवहार सुरू झाले परत आपल्याकडं. नंतर मग पेशवा काळात, नंतर मग मराठीत परत सुरू झालं. पण तो मधल्या काळात परत ते थोडंसं हे झालं होतं. पण राज्यव्यवहार कोश, ज्योतिषशास्त्रावर महाराजांनी पुस्तक काढलेलं आहे. 18 कारखाने, 9 माल यांची नावं बदलली महाराजांनी. अष्टप्रधानांची नावं बदलली. अष्टप्रधान ही पद्धत नवीन महाराजांनी नाही आणलेली. अष्टप्रधान ही पद्धत पहिल्यापासून आपल्याकडे होतीच, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात किंवा नावामध्ये ती होती. पण ती ऑफिशियली, पण अष्टप्रधानांमध्ये त्यांनी केलेलं हे बघा, 7 अष्टप्रधानांच्या 8 पैकी 6 लढवय्ये होते. सर, महाराजांनी त्या काळी गडकिल्ल्यांचं महत्त्व ओळखलं होतं. पण आजच्या घडीला गड किंवा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काही फार होताना दिसत नाही. तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये काही, त्याच्यात बजेटमध्ये काही वेगळा निधी त्याच्यासाठी असतो आहे? नाही, मला नाही वाटत. कारण असं आहे की आता त्या रायगडाला बजेट मिळालं, रायगडावर बरंच उत्खननाचं काम चालू आहे. आता ते आपले 12 किल्ले युनेस्को